रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता रूप पाहता लोचने रूप 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 पाहता पाहता रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तू हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल
बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल टाळ टाळ हा आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तू हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल विठ्ठल तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव हरी बोल. तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल
कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरी कृपाळू सज्जन तुम्ही संत जन 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 हेची कृपा दान तुमचे मज हेची कृपा दान तुमचे मज हेची कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा इव माझी सांगा का कुळते देवा माझी सांगा का कुलती देवा माझी सांगा का कुलती अनाथ अपराधी पतित अनाथ पराधी पतिता गळा अनाथ अपराधी पतित अनाथ अपराधी पतिता गळा परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू परिपाया वेगळा नका करू तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावडी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी तुका म्हणे तुम्ही निरविल्यावडी मग मज हरी उपेक्षिना मग हरी उपेक्षेन मज मग हरी उपेक्षेन आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा इव माझी सांगा का कुळती देवा माझी सांगा का कुलती देवा माझी सांगा का कुलती विठोबा रखुमाये 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 हॅलो थोडा ट्रबल द्या थोडंसं हॅलो 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 कृपाळू सज्जन तुम्ही संत जन 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 कृपाळू सज्जन सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन सज्जन तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमचे माझ
एवढे कृपादान तुमच मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सज्जन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन कृपाळू सजन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा एवढे कृपादान तुमचे मज एवढे कृपादान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा मायजी सांगा काकुलती की बामाजी सांगा काकुलती की बामाजी सांगा काकुलती की बामा काकुलती की बाय माझी सांगा काकुलती की बाबा की बाजी सांगा काकुलती माझी सांगा किंवा माझी सांगा कुलती
इव माझे सांगा काकुलती टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 ओ विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की पवनसुत हनुमान की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की गुरु संत भगवान बाबा की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय नमो पार्वती पते हर कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हेची कृपादान
तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग माझ हरी उपेक्षिना आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा काकुळती पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे तुझे पाया पाया ओम नमो जियात्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन विनती वारंवार भवन दूत विनती वारंवार पवन विनती वारंवार भवन दूत विनती अष्टसिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे जन्म जन्म के दुख बिसरावे राम सिया राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. इथे आल्यानंतर एक वेगळी विशेषता अशी पाहायला मिळाली. इथं फक्त संतांचेच फोटो नाही तर अवघा महाराष्ट्र ज्यांनी खरे अर्थी नव्हे आज जे सप्ताह जे सोहळे परमार्थाचे आम्ही करतोय ते परमार्थाचे सोहळे खरे अर्थी ज्यांच्यामुळे आम्ही करतोय त्या महाराजांना इथं पाहायला मिळालं. मोठी कौतुकाची गोष्ट आहे. खरंच ही कृतज्ञता आम्ही अंतःकरणात ठेवावी आणि म्हणून ती कृतज्ञता अंतःकरणात ठेवून महाराजांच्याही चरणी आपण नतमस्तक होऊया. नव्हे त्यांनाही कीर्तनाला आवाहन करूया. हरी आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए. पधारिये जिजाऊ कुमार, पधारिये जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय. बस उठून जाते. किती सुंदर किती छान वाटतंय. अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आपण केलं. इतर गोष्टींचे सोहळे आपण करतो हो, बरोबर आहे की नाही. लग्न कार्यांचे सोहळे होतात, आणखीन आपल्या घरी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होतात, त्याचेही सोहळे होतात. पण आज हा सोहळा पाहून इथलं नियोजन पाहून असं म्हणावंसं वाटतंय की सोहळे करण्याच्या बाबतीत आमचा वारकरी संप्रदाय आमचा परमार्थ सुद्धा कुठे मागे नाही. सुंदर असं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, हेची कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा काकुळती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देहू निवासी असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा आणि हरिपाठ प्रकरण जे आपलं आहे वारकरी संप्रदायामध्ये सोपं साधन, सोपी साधना ती म्हणजे हरिपाठाची साधना. आणि त्या हरिपाठाच्या नंतर आपण जे गुरुपरंपरेचा अभंग घेतो त्या गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये हा सुद्धा एक अभंग घेत असतो. खऱ्या अर्थी मला नाही वाटत कुणाचाही अभंग पाठ नसेल. प्रत्येकाचा, अगदी ज्यांचा हरिपाठ पाठ नाही ते निदान हरिपाठाला तरी येतात ना, निदान त्यांच्या कानावर का होईना हा अभंग पडतो. आपल्याला वाटत असेल अभंग सोपा आहे, नक्कीच सोपा आहे, पाठातला आहे, पण त्या अभंगामध्ये जो आर्जव आहे, अभंगामध्ये जो अर्थ आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून आज सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीमध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये पर्वकाळ जो आपला आहे तो श्रावण महिन्यामधील नागपंचमी. आणि या नागपंचमीच्या पर्वकाळावर, श्रावण मासाच्या पर्वकाळावर चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये
अगदी आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी आहे. हा म्हणजे तुम्ही कीर्तनात आहे ना? नाही, मला वाटलं चष्मा माझा घरी राहिला मग तुम्ही पण झोप येते का, असं नाही ना. कारण 9 ते 11 हा टाइम जरा झोपेला आपल्याला अडचण येते, बरोबर आहे की नाही. पण असं काही नाही. पण खरे अर्थी अगदी खडबडून बसा, जागे राहा, झोपू नका. म्हणून आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या पूर्ण समस्त ग्रामस्थ कोटमगाव भजनी मंडळ सर्वांच्या आग्रहास्तव माझ्यापर्यंत आलेली आहे. त्यामध्ये खरे अर्थी आज ज्यांच्याकडे संत पूजन किंवा संत भोजन होतं ते असलेले हरिभक्त परायण श्री सुभाष भाऊ चंद्रभान बांगर यांच्याकडे आजचं संत भोजन झालं. अतिशय सुंदर स्वयंपाकाचं नियोजन दादांनी केलेलं होतं. त्यांच्या सौभाग्यवती माझ्या मते कीर्तनात आलेल्या आहे. त्यांचा परिवारही कीर्तनात आलेला आहे. पण त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते कीर्तनात येऊ शकले नाही. पण तरीही एक तळमळ परमार्थाबद्दलची काय असते पहा ना. नाही का आपल्याला कीर्तन श्रवण करता जाता आलं, पण निदान काहीतरी सेवा आपण करू शकतो ना. म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये श्रेष्ठ असलेलं दान ते म्हणजे अन्नदान. आणि ही आजची अन्नदानाची सेवा संत भोजन त्या सुभाष भाऊंकडे होतं. म्हणून त्यांनाही भगवान परमात्मा उत्तम आरोग्य देवो, उत्तम आयुष्य देवो ही भगवंताकडे आपण प्रार्थना करूया. नवे नवे आपल्या वारकरी संप्रदायाच्या उक्तीप्रमाणे अन्नदाता सुखी भव, त्यांना खऱ्या अर्थी सुख सौजन्य सुख संपत्ती लाभो ही अपेक्षा आपण भगवंताकडे करूया. आणि खऱ्या अर्थी सर्वच नियोजन अतिशय सुंदर आहे. कुठेही गालबोट लागेल असं कुठेही काहीही नाही. इथं आल्यानंतर फार छान वाटलं, फार सुंदर वाटलं. सर्वच नियोजन आपण अतिशय उत्तम प्रकारे केलेलं आहे. वादक दोन्हीही अतिशय सुंदर आहे, छान प्रकारे साथ करताय. या ठिकाणी गायक मंडळी सर्वजण आपणही श्रेष्ठ आहात. आपणा सर्वांमध्ये मी अतिशय अल्पज्ञानी आहे. म्हणून खरी अर्थी पायीची वाहन पायी बरी, आणि तुम्हीही सांभाळून घ्याल अशी अपेक्षा करते. म्हणून खऱ्या अर्थी इथे उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये मोहचे भजनी मंडळ आलेले आहे, त्याबरोबर चारेगावचं भजनी मंडळ आलेलं आहे आणि सर्वच या ठिकाणी गावचे भजनी मंडळ उपस्थित आहे. आपणा सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर दोनही भालदार चोपदार विनेकरी बाबा उपस्थित असलेले गावातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपण सर्वजण महिला वर्ग पिता वर्ग, मला तरी वाटतं उगाचच वैयक्तिक नामोल्लेख करण्यापेक्षा आपण सर्वच या ठिकाणी प्रेमाची मंडळी आहात. मी खरं सांगते, हे सर्व मंडळी पुढाकार घेत आहे, हे सर्वजण पुढाकार घेऊन या कार्याला वेळ देत आहे, म्हणून हे कार्य खऱ्या अर्थी पुढे चाललेलं आहे. खऱ्या अर्थी गावातील ज्येष्ठ नागरिकांना कीर्तनामध्ये काहीतरी नियोजन केलं आणि मग नियोजन करून पुन्हा मागे झाले असं नाही. 2 तास हे सगळेजण कीर्तनात बसून कीर्तन ऐकताय, श्रवण करताय, ही फार महत्वाची सेवा आहे, फार महत्वाची भक्ती आहे. म्हणून विशेष धन्यवाद आपणा सर्वांना की आपल्यामुळे हे कार्य चालू आहे. सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले आमचे पती, त्यांच्यामुळे खऱ्या अर्थी परमार्थाची साथ होऊ शकते. संसाराची ही उत्तम साथ आहे आणि परमार्थाची उत्तम साथ आहे. खरं जर पाहायला गेलं, एक बाईचं जीवन ते म्हणजे आपल्या पतीच्या काय म्हणतात, पतीची या मता अनुसरणीया पतिव्रता. त्यांनी जर म्हटलं नाही शक्य, तुला घराच्या बाहेर सोडणार नाही, जाता येणार नाही, तर माझं काही चालणार नाही. पण उत्तम अशी साथ त्यांची आहे. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामींचे ते कट्टर वैरी, कट्टर नवे नवे कट्टर खऱ्या अर्थी भक्त आहे. त्यांनी अनुष्ठान करून जगद्गुरु श्री जनार्दन स्वामींची भक्ती करता करता त्या स्वामींच्याच भक्तीमुळे आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थी वारकरी संप्रदायाची सेवा आली. आणि स्वामींच्या कृपेने आमच्या पतिदेवांच्या साथीमुळे आज या ठिकाणी या व्यासपीठावर उभा राहून कीर्तन करण्याचा योग किंवा कीर्तन करण्याची क्षमता माझ्यामध्ये प्राप्त झाली. हे सर्व श्रेय मी त्यांनाही देईन, भगवान परमात्म्याला देईन आणि आदरणीय मंडळी आमचे असलेले गुरुवर्यांची ही कृपा आहे. म्हणून यामध्ये आजची ही चालू असलेली दुसऱ्या दिवसाची सेवा, त्यामध्ये एक विशेष नामोल्लेख राहिला, तो म्हणजे आमचे असलेले नवनाथ भाऊ. बरोबर आहे की नवनाथ भाऊंची सुंदर अशी साथ प्रत्येक ठिकाणी असते, याही ठिकाणी आहे. काही काही वैशिष्ट्य असं असतं पहा, जर मोकळा मंडप असेल तर तिथं सिस्टीमला ऑपरेटिंग करायला काही हरकत नसते, अवघड जात नाही. पण जर सभा मंडप असेल तर कदाचित तिथं ऑपरेटिंगला अडचण येण्याची शक्यता असते. पण असं इथं काहीही नाही.
बरोबर आलेले ते त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी साथ आपली पण आहे म्हणून सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या लक्षातच आलं नाही काय म्हटले ते, म्हणजे ऐकायला नाही आलं स्पष्ट. हो का? रामकृष्ण हरी ते पण या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद. म्हणून मी तर म्हणते इथे आपण नामाचा गजर करूया. पुढे काय बोलायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण इथे नामाचा गजर करूया. म्हणून सेवेकरिता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आपल्यापेक्षा असलेल्या वरिष्ठ संतांकडे एक प्रकारची विनंती करताय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज विनंती करताय कुणाकडे? आपल्यापेक्षा असलेल्या वरिष्ठ संतांकडे. इथे प्रश्न असा उपस्थित होतो, जर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज वरिष्ठ असलेल्या संतांकडे विनंती करताय तर ते स्वतः कोण आहे हो? स्वतः कोण आहे? स्वतः सामान्य आहे का? नाही ना. स्वतः सुद्धा संतच आहे. नुसते संत नाही तर त्यांचा अधिकारही तितका मोठा आहे. काय आहे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार. हरी तुकाराम 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 महाराजांचा अधिकार. तुकाराम 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 नाम घेता कापे यम. कोण यम? आमचे काका. हा? यम कोण? माझे काका का तुमचे काका? नक्की कुणाचे काका आहे का? ते कुणाचे नातेवाईक नाही. त्या यमाशी करुणा, त्याला काही कुणाचा भाऊ काका मामा नाही येतो. मग ज्या यमाला तुम्ही आम्ही थरथर कापतो, अगदी त्याचं नाव जरी काढलं तरी आम्हाला भीती वाटते. आगा मरण सहाती, आम्हाला मर शब्द सुद्धा सहन होत नाही. तो यम जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या नुसत्या नावाला घाबरतो, थरथर कापतो. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर वर्णन करायला गेलं, कळी काळाच्या माथा सोटे मारू. सावता बाबा वर्णन करतात, ज्या वेळेला जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन होतं त्यावेळेला मात्र स्वतः काळ हात जोडून उभा राहिला. महाराज तुम्हाला वरती चढायला जरा अवघड होतंय ना, माझ्या डोक्यावर पाय ठेवा आणि मग तुम्ही रथात चढा. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचं नाव जरी घेतलं तरी यम अगदी थरथर कापतो. आणि ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज
आणखीन जर महाराजांचा अधिकार पाहायला गेलं, इथं महाराजांची मूर्ती आहे म्हणून मला सांगावंसं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्याचं नियोजन केलं, जे काही स्वराज्य खरे अर्थी नियमामध्ये बांधून ठेवलं, तो उपदेश जर त्यांना कुणी केला असेल तर ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी. म्हणून जगण्याची कला खरे अर्थी कुणाकडून शिकावी तर ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. त्यांच्या जीवनातील अनुभव, त्यांच्या जीवनातील प्रसंग त्यांनी गाथ्यामध्ये उतरवून ठेवले. आजही आम्हाला कुठलंही दुःख वाटत असेल तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गाथ्याचं पारायण करा. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे साक्षात जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहे. ग्रंथांचं महत्त्व आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आजचा जो मास चालू आहे तो म्हणजे श्रावण मास आहे की नाही. का म्हणतात तो श्रावणाला श्रावण मास? त्याचं कारण असं, पूर्वी हे सगळं मोबाईल, इंटरनेट, टी व्ही वगैरे नव्हतं. त्यावेळेला या श्रावण महिन्यामध्ये गावागावांमध्ये मारुती मंदिर असायचं. त्या मारुती मंदिरामध्ये कुणीतरी एक व्यासपीठ चालक असायचे, कुणीतरी कथाकार असायचे. ज्येष्ठ मंडळींना, या वृद्ध मंडळींच्या लक्षात येईल, कुणीतरी कथाकार असायचे, व्यासपीठ चालक असायचे. मग ते कुठल्या तरी एका ग्रंथाचं वाचन करायचे. राम विजय, हरी विजय, पांडव प्रताप, महाभारत वगैरे या ग्रंथांचं वाचन व्हायचं आणि मग गावातील सर्व मंडळी तिथे श्रवण करण्याकरता यायचे. मग हा श्रावण महिना म्हणजे श्रवण करण्याचा महिना. मग या श्रावण मासामध्ये खऱ्या अर्थी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अधिकार मला सांगायचा आहे की महाराजांनी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा उपदेश करावा. नवे जगण्याची कला ज्यांनी शिकवावी ते जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. हरी जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची का जगण्याचा पाया. खरे अर्थी आजही जरी आम्ही जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं तरी अंतःकरणात समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद नवे साक्षात इंद्रायणी मातेला सुद्धा वाटावं की महाराजांच्या गाथ्याचं पारायण आपण करूया. म्हणून आपल्याला जे माहिती आहे ते फक्त ठळक बातम्या माहिती आहे. आपल्याला एवढंच माहिती आहे महाराजांचा गाथा 13 दिवस पाण्यात बुडवण्यात आला, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण ते का बुडवण्यात आला त्याच्या मागचं कारण साक्षात इंद्रायणी मातेला सुद्धा वाटलं एवढा पवित्र गाथा, 5वा वेद जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी निर्माण केलाय, त्याचं पारायण जरा आपण सुद्धा करू, आपण सुद्धा पवित्र होऊ. कारण अगदी आजूबाजूचे पापी लोक गंगे मैयामध्ये येऊन स्नान करतात. त्यांचं पातक जेव्हा त्या गंगा मैयेमध्ये होतं तेव्हा त्या गंगा मैयेला सुद्धा पवित्र होण्याकरता संतांच्याच चरणाजवळ जावं लागतं. म्हणून साक्षात इंद्रायणी मातेनं सुद्धा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या गाथ्याचं पारायण केलं. हे सगळं मी का सांगते? ज्यांचा अभंगात सेवेकरिता घेतलाय एवढा मोठा त्यांचा अधिकार आहे. मग एवढे अधिकार मूर्ती असलेले जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तरीही मात्र आपल्या वरिष्ठ असलेल्या संतांना विनंती करताय, म्हणजे केवढा तो लहानपणा. विठ्ठल विठ्ठल लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा. अतिशय साधक अवस्थेतून, साधकाच्या भूमिकेतून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून जगद्गुरु संतांना काकुळती येत आहे. एखादं लहानचं लेकरू जसं आपल्या आईला काकुळती येतं, आई दे ना ग तेवढं मला, बरोबर आहे की नाही? त्यामध्ये काकुळती असते, जिव्हाळा असतो. तसं संत महात्मे आमचे आई वडील आहे आणि त्या संतांना मात्र जगद्गुरु श्री तुकाराम महाराज काकुळती येत आहे, एक प्रकारची विनंती करताय. काय सांगतात महाराज? मला त्या भगवान परमात्म्यापर्यंत जायचंय, कदाचित त्या भगवंताला माझा विसर पडलाय, म्हणून हे संत महात्म्यांनो तुम्ही माझी आठवण त्या भगवंताला करून द्या.
आता संतांपर्यंत जायचंय, संतांना विनंती करायची आहे, भगवंतापर्यंत तर जायचंय, पण नक्की कसं जायचं हा प्रश्न महाराजांना पडला. आता जरा व्यावहारिक दृष्ट्या ऐका. विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठला 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 विठ्ठला. व्यवहार असा सांगतो, जर एखाद्या गरीब कुटुंबातील मुलगा उत्तम प्रकारे शिकला, उत्तम प्रकारे डिग्री त्याने प्राप्त केली आणि जर नोकरीला लागण्याकरता त्याच्याकडे जर पैसे नसतील भरण्याकरता, तर तो काय करतो, याला भेट त्याला भेट, याची ओळख काढ त्याची ओळख काढ, म्हणजे कुणाच्या तरी ओळखीने आपलं काम होईल बा, या तळमळीने तो इकडे तिकडे मात्र तडफड करत असतो. त्या प्रकारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी विचार केला, नक्की कुणाला भेटावं म्हणजे खरे अर्थी आपण भगवंतापर्यंत जाऊ. मग त्यांनी एक विचार केला, खरे अर्थी आपण काय करू, पहिल्यांदा भगवंताच्या वाहनाला गाठू. जर एखादा मोठा आमदार खासदार असेल, त्याच्याकडे जर आपलं काही काम असेल, एखादी सही घ्यायची असेल, तर अगदीच जर आमदाराचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर तर काही कुणाकडे नाही आहे. मग काय केलं पाहिजे, त्यांच्या गाडीवर जो ड्रायव्हर आहे ना, मग एखाद्याला जर विचारलं भाऊ तेवढं काम करा ना, मग ते सांगतात ताई तो त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे ना, त्या ड्रायव्हरचा नंबर आमच्याकडे आहे तेवढा, त्या ड्रायव्हरकडून कदाचित तुमचं काम होईल बा. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताच्या ड्रायव्हरकडे गेले. कोण आहे भगवंताचा ड्रायव्हर? गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी हा गरुडाचे पायी गरुडाचे पायी. देवी वेळोवेळा देवी वेळोवेळा डोई देवी वेळोवेळा देवी वेळोवेळा डोई. देवी आणावा तो हरी आणावा तो हरी देवी आणावा तो हरी मज दिना ते उठरी आनावा तो हरी आनावा तो हरी आनावा तो हरी आनावा तो हरी. भगवंताचं ड्रायव्हर म्हणजे वाहन आहे गरुड. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गरुडाकडे गेले, विनंती केली, हे गरुड महाराज माझी एक विनंती भगवंतापर्यंत पोहोचवा, कारण तुम्ही भगवंताच्या अगदी जवळ आहात. माझा एक निरोप भगवंताला द्या, माझ्या भगवंताला माझा विसर पडलाय हो, माझ्या अंतःकरणात अगदी तळमळे, मी कधी माझ्या देवाला भेटेन. मग एक करा, माझा निरोप माझ्या देवापर्यंत पोहोचवा. गरुडाने सांगितलं, हे पहा महाराज तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण ऐका ना, माझा अधिकार तेवढा नाही, तुमचा निरोप मी भगवंतापर्यंत पोहोचवू शकत नाही. भगवंताची डायरी माझ्याकडे नसते, कधी कुठे जातात काय करतात मला काही माहीत नाही. पण नाराज होऊ नका महाराज, तुम्ही माझ्याकडे आले ना, मग एक पत्ता मी तुम्हाला देतो, त्या पत्त्यावर तुम्ही जा, तिथं तुमचं काम होईल. मग कुठे जा, तुम्ही मालकिनीकडे जा, बरोबर आहे की नाही. मालक जर घरी नसलेच, एखादा काही निरोप आमंत्रण आपल्याला द्यायचं असेल, तर आपण निरोप कुणाकडे देतो, ताई तुमचे मालक घरी नाही आहे, पण एवढा निरोप मात्र आमचा तुमचे मालक आले की त्यांच्याकडे द्या, म्हणजे अर्ध काम मालकिनीकडनं होतं. मग त्यांच्या मालकिनीकडे जा. कोणी सांगितलं? गरुडाने सांगितलं. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज भगवंताच्या मालकिनीकडे गेले. हरी पाय लक्ष्मीच्या हाती आती, पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती पाय लक्ष्मीच्या हाती, हाती पाय
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माता लक्ष्मीकडे गेले. कशा करता? मज दिना ते उधारी, मज दिना ते उधारी, पाय लक्ष्मीच्या हाती. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माता लक्ष्मीकडे गेले, हात जोडले. महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे माता लक्ष्मी, हे आई साहेब, माझ्या भगवंताला माझा विसर पडलाय, म्हणून माझ्या भगवंताला तेवढं तुम्ही जागं करा आणि माझा निरोप भगवंताला सांगा. माता लक्ष्मीने सांगितलं, हे पहा महाराज, माझं भाग्य आहे की मला तुमचं दर्शन झालंय. माता लक्ष्मीने सांगितलं, महाराज माझं भाग्य आहे तुमचं दर्शन मला झालं, पण ऐकून ठेवा, तुम्ही जे काम मला सांगताय ते काम माझ्याकडनं होणार नाही. का? राम अवतारापासून मी ठरवलंय देवाला काम सांगायचं. राम अवतारापासून ठरवलंय मी आपल्या पती देवांना काम सांगायचं. सांगा ना, सांगायचं की नाही? हो की नाही? हा लाडक्या बहिणी सांगा ना, हो की नाही? हा हो की नाही? हा काहीतरी एक आवाज द्या, तसं मी पुढे जाणारच नाही. हो किंवा नाही? काय? हा नाही का? हो नाही. खरं बोलल्या. आता सांगा बरं, तुम्ही म्हणताय काम सांगायचं नाही, पण एक लक्षात असू द्या, घरातलं दळण कोण दळून आणतं? मग तुम्ही नाही कस काय म्हटल्या? महत्वाचं काम, मग ते कामच झालं नाही. गॅस टाकी, किराणा, अजून काय? तुम्हाला चांगला अनुभव असेल. अजून काय काय? हा ना. हा म्हणजे सांगायचा मुद्दा माझा हा, आपण म्हणतो काम सांगायचं नाही, पण हे सगळं काम तर त्यांच्याचकडे असतं. पण माता लक्ष्मीने सांगितलं, महाराज मी राम अवतारापासून देवाला काही काम सांगत नाही. कारण राम अवतारामध्ये देवाला सांगितलं, भगवान प्रभू त्या सोन्याच्या हरणाच्या कातड्याची चोळी मला शिवायची आहे आणि ते सोन्याचं हरणाचं कातडं मात्र मला पाहिजे. तेवढं राम अवतारात भगवंताला काम सांगितलं. भगवान गेले हरणामागे माझं काम ऐकून, माझं ऐकून, पण मात्र त्याची चुकीची शिक्षा मात्र मला एवढी मिळाली की माझ्या भगवान परमात्म्यापासून मला 6 महिने रावणाच्या लंकेत राहावं लागलं. तेव्हापासून ठरवलंय मी भगवंताला काम सांगायचं नाही. म्हणून महाराज माफ करा, तुमचं काम मी करू शकत नाही, पण एक करा, एक पत्ता मी तुम्हाला देते, तिथं जा. तुम्ही काय करा, शेष भगवंताकडे जा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. हे शेष महाराज, ते भगवान परमात्मा सदैव तुमच्यावर विराजमान असतात, वास्तव्य करतात. तुम्ही आसन आहात, मग एक निरोप मात्र आमचा भगवंतापर्यंत पोहोचवा. शेषाने सांगितलं, मी जरी 1000 तोंडाने देवाची स्तुती करत असलो तरी मात्र खऱ्या अर्थी मी तुमचं काम करू शकत नाही, तेवढा माझा अधिकार नाही. नाराज होऊ नका महाराज. एक पत्ता मी तुम्हाला देतो, त्या पत्त्यावर तुम्ही जा. पत्ता जो दिला महाराजांना शेष महाराजांनी, तुम्ही काय करा, सनकादिक संतांकडे जा. तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत. म्हणविता कृपावंत, 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 म्हणविता कृपावंत. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुम्ही सनकादिक संत, मनविता कृपावंत. तुम्ही कृपावंत आहात. महाराजांनी सांगितलं, हे सनकादिक संतांनो, माझा एक निरोप भगवंतापर्यंत पोहोचवा. सनकादिक संतांनी सांगितलं, कलियुगात आमचं ऑफिस बंद आहे. कलियुगामध्ये कलीचा वारा आहे, आमचं ऑफिस बंद आहे, आमचं चालत नाही. मग काय करा, तुम्ही एक पत्ता मी तुम्हाला देतो, तिथे जा.
तिथं तुमचं काम नक्की होईल. म्हणे मग सांगा पत्ता. मग एक करा, तुम्ही भगवान महादेवांकडे जा. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. भगवान महादेवांचा महिना चालू आहे की नाही, म्हणून सांगितलं तुम्ही भगवान महादेवांकडे जा. भगवान महादेवांकडे महाराज गेले. सांगितलं महाराज माझा एक निरोप माझ्या भगवंतापर्यंत, माझ्या पांडुरंगापर्यंत पोहोचवायचा आहे, तेवढा मात्र तुम्ही पोहोचवा. भगवान महादेव पहिल्यांदा हसले थोडेसे आणि मग भगवान महादेवांनी सांगितलं महाराज तुम्ही एवढ्या लांब फिरत 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 आले, किती वेळ झाला तुम्हाला फिरता फिरता? 10:30 वाजत आले. एवढे लांब तुम्ही फिरत आले. पहिल्यांदा तुम्ही गरुडाकडे गेले, नंतर तुम्ही माता लक्ष्मीकडे गेले, शेषाकडे गेले, सनकादिक संतांकडे गेले आणि आता माझ्यापर्यंत एवढं लांब फिरायचं काय गरज? म्हणे का? कारण ऐका महाराज, आम्ही तीनही देवांनी महाराष्ट्रामध्ये एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तुम्हाला एवढं लांब फिरायची गरजच नव्हती. भगवंतापर्यंत निरोप पोचवायचा होता ना, मग एवढं लांब फिरायची गरज नव्हती. आम्ही तीनही देवांनी महाराष्ट्रामध्ये एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. हरी सदाशिवाचा अवतार, 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 सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातारा, स्वामी निवृत्ती दातारा, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा भगवान महादेवांनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही उगाच एवढ्या लांबची यादी, उगाच एवढ्या लांब फिरत फिरत आलात. आम्ही कलियुगामध्ये एकाच आईच्या पोटी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. महाराज तुम्ही उगाच एवढ्या लांब फिरत आलात. काहीतरी 5-10 किलोमीटरच्या अंतरावर माऊली ज्ञानोबाराया होते, त्यांच्याकडे जरी तुम्ही विनंती केली असती तरी त्यांनी तुमचा निरोप भगवंतापर्यंत पोहोचवला असता. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारायांकडे गेले आणि भगवंताला आपला निरोप पोहोचवण्याकरता माऊलींकडे विनंती केली. ती म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणात. कृपाळू सजना तुम्ही संत जन, 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 कृपाळू सजना
जगाच्या पहिल्या चरणात महाराजांना जसं महादेवांनी सांगितलं, उगाच तुम्ही इकडं तिकडं जाण्यापेक्षा तुमच्या जवळ काही अंतरावर माऊली ज्ञानोबराया आहे, त्यांना तुम्ही विनंती करा. नक्कीच ते तुमचा निरोप भगवंतापर्यंत पोहोचवतील. कारण तुम्ही अभंगामध्ये ज्या शब्दांचा उच्चार केलाय ते आणि जशीच्या तशी गुण माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी आहे. पहिला शब्द वापरलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी, कृपाळू. कोण आहे हो कृपाळू? माझे माऊली ज्ञानोबराया. कृपा करण्यामध्ये एक नंबर जर कुणाचा असेल तर आमचे माऊली ज्ञानोबराया. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाया ते कोणाचा विचार, न पाया ते कोणाचा विचार. कुळाचा विचार, कुळाचा त्या गायनात नुसती चालच नव्हती, त्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा भाव त्यांनी ओतलेला होता, म्हणून ती एवढी गोड वाटली ऐकायला. माऊलींच्या कुशीत ते राहून आलेले आहे आणि तो अनुभव, त्या माऊलींच्या प्रेमाची मायेचा ओलावा त्यांनी अनुभवलेला आहे. आणि म्हणून ते सांगताय, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये जसा पहिलाच शब्द उच्चारलेला आहे, कृपा करण्यामध्ये खऱ्या अर्थी जर पहिले कोण असतील तर ते माऊली ज्ञानोबराया. कारण कृपा करत असताना माझे माऊली ज्ञानोबराया पाहत नाही, लहान आहे की मोठा आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे. जी कृपा रेड्यावर केली तीच कृपा 1400 वर्षाच्या चांगदेवावर सुद्धा केली. भेदभाव नाही केला तिथं. जी कृपा दगडा मातीच्या भिंतीवर केली तीच कृपा तुमच्या आमच्यावर केली. म्हणून खरे अर्थी कृपा करण्यामध्ये पहिले जर कोण असतील तर ते माऊली ज्ञानोबराया आहे. म्हणून भगवान महादेवांनी सांगितलं, महाराज ओगाच इकडे तिकडे लांब जात बसू नका, तुमच्या जवळच आहे. कारण जवळचं आपलं दुर्दैव आपल्याला असं आहे की जवळच्याचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला मग लांबचे बाबा लागतात. त्या बाबाचा धागा फार चांगला आहे, त्या बाबाच्या अगदी एका धाग्यात आपल्याला गुण पडतो. लांबच्या घरच्या भक्ताचा गुण येतो का? घरच्या भक्ताचा गुण नाही. आणखीन बायांची काहीतरी म्हण आहे, ते कान टोचायची काहीतरी म्हण आहे. काय ती म्हण सांगा बरं कुणीतरी? हा, घरच्या सोनाराकडून कान टोचले जात नाही असं काहीतरी म्हण आहे. ती तुम्ही कीर्तनात नाहीये याचा अर्थ. झोप आली का तुम्हाला? थांबा मी माईक घेऊन तिकडे येते अशी. हा, येऊ का? नाही ना, ते जरा पुढेच गेला वाटतं. नवनाथ भाऊ मागे घेऊ का? घरच्या भक्ताचा गुण येत नाही. तसं महाराजांना सांगितलं, आपल्या जवळच्याचं महत्त्व लक्षात घ्या. म्हणून आपण सुद्धा उगाचच आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एवढे संत महात्मे असताना, ज्ञानोबा तुकोबांसारखे महान संत असताना उगाचच याला त्याला शरण कशाला जायचं? वारकरी संप्रदायाचा सारखा संप्रदाय जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे. गुरुवारी आमचे बाबा सांगतात, बाबा नेहमी बोलतात, बाबा म्हणतात तिकडं वृंदावन वगैरे त्या भूमीमध्ये गेलं की वृंदावनच्या भूमीच्या बॉर्डरवर लावलेलं आहे, प्रेम भूमी में आपका स्वागत है. काय लावलेलं आहे? आमच्या महाराजांना माहिती आहे, प्रेम भूमी में आपका स्वागत है. जसं वृंदावन भूमीला प्रेमभूमी म्हटलं जातं तसं आमचे बाबा म्हणतात आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बॉर्डरवर बोर्ड लावला पाहिजे, संतो की भूमी में आपका स्वागत है. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हरी पवित्र ते कुळा
पावन तो देश पवित्र ते गुण पावन तो देश पवित्र ते गुण पावन तो देश जय हो पवित्र ते गुण पावन तो देश जेथे हरीचे दास वा वा जन्म घेती जय हो जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्याचा झाला नारायण कर्म धर्म त्याचा झाला नारायण जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्याचा झाला नारायण नारायण कर्म धर्म त्याचा झाला नारायण झाला नारायण ही भूमी सामान्य भूमी नाही तर संतांची भूमी आहे. आपण उगाच इकडं तिकडं शरण कशाला जायचं कुणाला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सोप्यात सोपी साधना म्हणजे हरिपाठ सांगितला. आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी ती कृपा आमच्या सामान्य साधकाकरता केली, सामान्य जीवाकरता केलेली आहे. जरी वेगळं काही तुम्हाला जप तप काही करायला वेळ नाही आहे ना, मग रोजच्या कामधंद्यामध्ये काही नाही, संध्याकाळी आले की कामात स्वयंपाक करताना हरिपाठ म्हटला तरी चालतो. हरिपाठाच्या पुढे काही असं लिहिलेलं नाही का एका ठिकाणी बसूनच हरिपाठ म्हणा असं काही म्हटलेलं, असं माऊलींनी काही अट घातलेली नाही आहे. स्वयंपाक करताना म्हणा, काम करताना म्हणा, काही करताना म्हणा, आणि तिकडेच म्हणा असं नाही, आपणही म्हणा. बरोबर आहे की नाही. आपणही भगवंताचं नामस्मरण कामामध्ये काम काही म्हणा राम राम. म्हणून उगाच इकडे तिकडे आपण भरकटत बसतो. मागे 4-5 महिने झाले तेव्हा केवढं भयंकर वातावरण चिघळलेलं होतं, केवढं भयंकर वातावरण झालेलं होतं वावीच्या साईडला. बरोबर आहे की नाही. उगाच आपण कुणालाही शरण जातो, लक्षात आलं असेल तर बरं होईल आपल्या. तिथं लाखोने पैसे आम्ही ओततो, लाखोने पैसे देतो तिथे आम्ही, तरी आमच्या लक्षात येत नाही खरे संत जर कोण असतील तर ते आपल्या वारकरी संप्रदायाचे संत आहे. कारण वारकरी संप्रदाय हा तत्वनिष्ठ संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये असं कधीच नाही की संत सांगताय माझा स्वतःचा आमचा उदो उदो करा. संतांनी वारकरी संप्रदायाचा नवे नवे भगवंताचा भगवत धर्माची पताका पुढे नेण्याचे तत्व मात्र समाजाला दिलेले आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ संप्रदाय जर कोणता असेल तर तो वारकरी संप्रदाय आहे. काळाच्या ओघामध्ये बरेच संप्रदाय उदयाला आले, नाही असं नाही, बरेच संप्रदाय उदयाला आले, पण ते तेवढ्याच कालावधीपुरते मर्यादित राहिले आणि पुन्हा ते बंद पडले त्यांची दुकानं, खरं सांगायचं म्हणजे. म्हणून खरं जर शरण जायचंच असेल तर आपल्या संत महात्म्यांना जा. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी पहिला शब्द उच्चारला की हे संत महात्म्यांनो तुम्ही काय आहात, कृपाळू. नुसते कृपाळू नाही, संतही आहात. आणि त्याही मध्ये महत्वाचा शब्द तो म्हणजे सज्जन. काळजीपूर्वक ऐका, कारण समाजामध्ये पहिलाच मुद्दे आता पुढे येतोय. समाजामध्ये आपण कुणालाही शरण गेलो, बाहेरून दिसताना भगवे कपडे घातलेले दिसताय, बाहेरून दिसताना सफेद कपडे घातलेले दिसताय, गळ्यामध्ये माळाच्या माळा दिसताय, पण अंतःकरण शुद्धच असेल, सज्जनच असतील सांगता येत नाही. म्हणून खऱ्या अर्थी सज्जन आमच्या वारकरी संप्रदायातील संत आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी शब्द उच्चारला कृपाळू, संत आणि सज्जन. खऱ्या अर्थी हे सर्व गुण जर कुठे पाहायला मिळतात तर ते आमच्या वारकरी संप्रदायातील संतांकडे पाहायला मिळतात. म्हणून हे माऊली ज्ञानोबाराया माझी एक विनंती, तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचवा. आठवण तुम्ही, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही हो द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही हो द्यावी पांडुरंगा.
पांडुरंग आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा किव माझी सांगा ककुला आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी जागा किंवा माझी काकुलती किंवा माझी जागा काकुलती किंवा माझी जागा काकुलती 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 अति सर्वन करता होती ही टाळीवर. आमचे नवनाथ भाऊ, आमचे मृदुंग वादक दादा, त्यानंतर आमचे साडेगावचे काका, नागरे काका, इकडे असलेले बाबा, मनापासून नागरेच का नागरे बाबा, आपल्यालाही धन्यवाद. आणि त्यांना साथ खरं म्हणजे आमच्या नवनाथ भाऊंची आपल्याला विशेष धन्यवाद. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, माऊली ज्ञानोबाराया, माझ्या भगवंताला माझा विसर पडलाय, तेवढी आठवण करून द्या. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा का कुळती. कारण काय माहितीये का, माझं स्वतःची जी सेवा आहे, मी माझा स्वतःचा जो निरोप आहे भगवंतापर्यंत पोहोचवण्याकरता माझ्यात काहीतरी उणीव आहे. आता खरंच महाराजांकडे उणीव आहे का हो? आहे का? नाही. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझा उद्धार कधी होईल, मात्र ही विनंती मी तुमच्याकडे करतोय. मग मी तव अनाथ अपराधी, मती मंद बुद्धी. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज स्वतःची उणीव सांगताय. माझ्याकडे एक उणीव आहे, त्यामुळे मी देवापर्यंत जाऊ शकत नाही. ती उणीव महाराज अभंगाच्या तिसऱ्या अनाथ अपराधे. तिसरं चालू आहे. भैरवी दुसरी चाल अनाथ अपराधी पतिता. बरोबर आहे. अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा, अनाथ अपराधी पतित आगळा. किंवा माझी सांगा परिमया वेगळा, परिमया वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, पांडुरंगा आठवण द्या. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महाराज वर्णन करतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. मी अनाथ आहे, अपराधी आहे, पण मात्र मला तुम्ही तुमच्या पायापासून वेगळं करू नका. माझा निरोप माझ्या भगवंतापर्यंत पोहोचवा. आणि मग ही विनंती जेव्हा संतांकडे गेली, नक्कीच मी नेहमी सांगते, जर व्यवहारामध्ये एखादं भांडण, एखादा तंटा जर आपल्याला मिटवायचा असेल तर त्याकरता आपल्याला वकील शोधावे लागतात. बरोबर आहे की नाही? डायरेक्ट हायकोर्टात जजकडे जातो का आपण, न्यायाधीशांकडे? आपल्याला कुणीतरी वकील पाहावा लागतो. त्या वकिलाच्या माध्यमातून न्यायाधीशापर्यंत आपली तक्रार जात असते. त्याप्रमाणे भगवंतापर्यंत जर काही सेवा, काही निरोप पोहोचवायचा आहे, त्याकरता भगवंताच्या समीप जवळ असणारे जर कोण असतील तर ते संत महात्मे आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांना सांगतात, मी अनाथ आहे, अपराधी आहे, माझा निरोप तुम्ही संतांपर्यंत पोहोचवा. अभंगाच्या तीनही चरणांमध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांना काकुळती येतात. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण भजन घेऊया, मग उर्वरित एका चरणाचा अर्थ पाहूया. हरी. हा, हात वरती केले तरी चालतील.
आपण फार उत्साही सर्वजण आहात, फार परमार्थिक आहात. सांगण्याच्या आधीच बाबांनी हात वरती केले. फार परमार्थाची तळमळ आहे, आपल्याला आवड आहे. विठोबा रखुमाजी आय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय जय हरी जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा अशी साथ जर असेल तर मला पहाटेचे 4 वाजले तरी चालतील. तुम्हाला हा चालेल का? हा म्हणजे काकडा करूनच जाऊ आपण. हा चाल. हा आमच्या नवनाथ भाऊंची पण तयारी आहे. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवंतापर्यंत आपला निरोप पोहोचवण्याकरता संतांना विनंती करतात, काकुळती येतात, हे संत महात्म्यांनो, मात्र माझा निरोप तुम्ही देवापर्यंत पोहोचवा. कारण तुम्ही संतांच्या अगदी जवळ आहात. तुम्ही जर माझा निरोप माझ्या देवापर्यंत पोहोचवला तर खऱ्या अर्थी ते संत महात्म्यांचा निरोप कधीही नाकारणार नाही. म्हणून तो भगवान परमात्मा मला त्यांच्या पायापासून वेगळं करणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तुम्ही विरविल्या बरी 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 मग मग हारी उपेक्षिणा मग मग हारी उपेक्षिणा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा मज मज हरी उपेक्षिण मज मज हरी उपेक्षिण आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा जीव माझे सांगा काय कुळती
काकुलती 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 किंवा माझी सांगा काकुले किंवा माझी सांगा किंवा माझी किंवा माझी किंवा किंवा माझी किंवा माझी सांगा काकुलती तेरी बिगड़ी बनाएगा तेरा साथ निभाएगा विश्वास जरूरी है जय हो विश्वास जरूरी है विश्वास जरूरी कि बाबा माझी सांगा काकुळती किंवा माझी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे गमा बनी सा 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 सदा नीनी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे गमा बनी सा 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 गमा सदा नीनी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे सदा नीनी दादा बाबा मामा का गरे गमा बनी सा गमा बनी सा गमा बनी सा दादा गमा बनी सा गमा बनी सा गमा बनी सा दादा गमा बनी सा की बाबा जी सांगा काकुलती जीव माझी सांघात कुळती जीव माझी सांघात कुळते जीव माझी सांघात कुळते जीव माझे किंवा माझी सांगा काकुळती किंवा माझी सांगा काकुळती वंड तुम्ही यावी पांडुरंगा यावी पांडुरंगा अतिशय सुंदर
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. जर तुम्ही माझा निरोप माझ्या भगवंतापर्यंत पोहोचवला ना, तर तो भगवान परमात्मा माझी उपेक्षा करणार नाही. म्हणून आपल्याला सुद्धा या अभंगातून हाच उपदेश आहे की आपल्याला सुद्धा जर वाटत असेल की भगवंताच्या स्वरूपात एकरूप व्हावं, तर त्याकरता आधी आपल्याला संतांची सेवा करावी लागेल. बरोबर आहे की नाही? येथे सेवा हाची दारवंटा. सेवा करावी लागेल भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याकरता. संतांची जर सेवा केली तर नक्कीच ते संत महात्मे आपली जी केलेली सेवा आहे ती भगवंतापर्यंत पोहोचवतील आणि मग तो भगवान परमात्मा आपली उपेक्षा करणार नाही. मग एकदा का त्या भगवंताने आपल्याला आपल्या जवळ केलं की मग तो भगवान परत सोडत नाही. आहे का असं काही? आत्तापर्यंत खऱ्या अर्थी ज्यांना खऱ्या परमार्थाचं वेड लागलं, जे जे परमार्थात आले, ज्यांना ज्यांना परमार्थाची गोडी निर्माण झाली, ते परत त्या परमार्थातून बाहेर यायला तयार नाही. नव्हे तो भगवान परमात्मा सोडतच नाही. हरी भूत जबर मोठे गबाये, जबर मोठे गबाये, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाये, जबर मोठे गबाये, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई. झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही, भूत जबर मोठे गबाई, जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, जबर मोठे गबाई. भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई. या शेजारणीना, या शेजारणीना बरं नाही केला गा बया, या शेजारणीना बरं नाही केला गा बया, आणि मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. त्यांची इच्छा होती, त्यांना पाय मोकळे करायचे होते. अजून त्यांचे पाय मोकळे करू आपण. इथं ज्यांच्या निमित्ताने आपण खऱ्या अर्थी जमलेलो आहोत असलेले भगवान पवनसुत हनुमंतराय, त्याचबरोबर इथं सुंदर असे सर्व संत महात्म्यांचे फोटो आहे. संत भगवान बाबा, माऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी, आणि इकडे तो सुंदर असा फोटो, सुंदर असं स्मरणचित्र जे आपल्याला दिसतंय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 1-2 मिनटं मी आपले असे घेईन की खऱ्या अर्थी आजही हे जे सोहळे आपण करतोय, एवढ्या लाखोने वारी आपण करतोय, आषाढी वारी, ती आषाढी वारी जर आपण कुणामुळे करत असू, ते उपकार जर कुणाचे असतील तर ते उपकार खऱ्या अर्थी छत्रपती घराण्याचे आहे. पहिले ज्यावेळेला वारी निघाली, ती वारी खरी अर्थी अडवण्यात आली, आणि ती पहिल्यांदा वारी जर खरी अर्थी कुणी चालू करून दिली असेल तर ती छत्रपती संभाजी महाराजांनी. जे संस्कार, जी शिकवण आपल्या वडिलांनी आपल्याला दिलेली होती, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मो ठेवीती, त्याची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपतींचं घराणं राखण्याकरता जे स्वराज्य राखलं, स्वराज्याला खऱ्या अर्थी रक्षण करण्याकरता शेवटच्या श्वासापर्यंत, क्षणापर्यंत शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे नवे तशाच तेवढ्याच तोलामोलाने छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य राखण्याचा प्रयत्न केला, नवे शेवटच्या क्षणापर्यंत. कारण ही शिकवण त्यांना जर खरं कोणी दिलेली असेल तर ती मासाहेबांनी दिलेली होती. आत्ताच्या मासाहेब देतील का अशा? द्यायला पाहिजे, ही काळाची गरज आहे. जर मोबाईल घेऊन पोरं बसत असतील तर आम्हाला त्यांना सांगणं गरजेचं आहे. ते कर्तव्य, ते काम आईचं आहे.
म्हणून एक आई एक बाई काय म्हणून नाही करू शकत. जुन्या बायांची जुन्या लोकांची म्हण आहे, बाईने जर ठरवलं तर ती 10त बसवते आणि जर ठरवलं तर 10तून उठवते सुद्धा. मग आपल्या मालकाला आपल्या माणसाला 10त बसवायचं की उठवायचं हे बाई माणसाच्या मनावर आहे. म्हणून आपलं घर सांभाळत असताना आम्ही कसं सांभाळलं पाहिजे हे आम्ही अतिशय भानात ठेवून पुढे आमची वर्तणूक असली पाहिजे. मुलांना संस्कार लावायचे म्हणजे त्यांना मारून मुटकून काहीतरी हानमार करूनच त्यांना संस्कार लागतात असं नाही. आपल्या कृतीतून मुलं घडत असतात, आपल्या वागण्या बोलण्यातून मुलं घडत असतात. सासरची मंडळी, सासू सासऱ्यांचे, देर भाऊजायांचे जर कोणी नातेवाईक आले, कुणी वारकरी घरी आले तर आपण त्यांचा किती पाहुणचार करतोय हे आपल्या लेकरांनी जर पाहिलं तर तेच संस्कार आपले लेकरं घेतात. म्हणून लेकरांना संस्कार लावण्याकरता काही वेगळं हानमार करावी लागत नाही, मारून मुटकून लावावी लागतात असं नाही. आपल्या कृतीतून त्यांना ते संस्कार लागत असतात. म्हणून खऱ्या अर्थी आज प्रत्येक पुरुष माणसाच्या डोक्यावर जर रुबाबदार टोपी कुणामुळे असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. आज आपण गावागावांमध्ये मंदिरांमध्ये हे परमार्थाचे सोहळे करतो, सप्ताह करतो. आपल्या मंदिरावर कळस जर कुणामुळे शाबूत असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, छत्रपती घराण्यामुळे. आम्हा महिलांच्या कपाळावर ठसठशीत असं कुंकू, डोक्यावर पदर जर कुणामुळे असेल, ती पुण्याई जर कुणाशी असेल तर छत्रपती घराण्याची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची. अगदी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत स्वराज्याचं रक्षण करावं, धर्माचं रक्षण करावं हे उपकार जर कुणाचे असतील तर छत्रपती घराण्याचे आहे. आणि म्हणून त्या छत्रपती घराला वाढवण्याचं, छत्रपतींच्या वंश खऱ्या अर्थी सुसंस्कारित करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते मासाहेबांनी केलंय. म्हणून खरे उपकार त्यांचे आहे. हरी बेठे बेठे सावधान. हरी माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, बापाचा बाप वाघशिवबा जन्मला. आज्ञा होती माझी जाऊनचे, शपथ घेतली स्वराज्याचे, आज्ञा होती माझी जाऊनचे, शपथ घेतली स्वराज्याचे. जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा 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 जन्मला, बाबाचा बाप खरंच हे उपकार जर कुणाचे असतील तर छत्रपती घराण्याचे आहे. फार सुंदर प्रकारे नृत्य ते सादर करतात. आणि हे सगळं उगाच इकडं तिकडं डीजे पुढे नाचण्यापेक्षा हे बरं आहे की, बरोबर आहे की नाही. आता खरं बोलू का, हां
तुमचीच आहे, मी काय जास्त लांबची नाही, कुठून नाही आलेली आहे, इथलीच आहे. डीजे पुढे उगाच काहीतरी पिऊन आणि त्या डीजे पुढे नाचण्यापेक्षा आमच्या वारकरी संप्रदायात उदाहरण संतांचं नामस्मरण करून इथं जर आम्ही नाचलं तर ती सेवा नक्कीच भगवंतापर्यंत पोहोचेल. अगदी मनापासून ते सेवा करतात, कुणाचीही लाज भय शंका बाळत नाही. बरोबर आहे की नाही? गण आणि गोत्रज सर्व हासताती मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडी येली लाज, विनवी तो शिंपी नामा संत चरणेचा राजा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो, अरे बघा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. अरे बघा विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. हा विठोबाचा धर्म जागो त्याच चरणी लक्ष लागो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. नामदेव महाराज म्हणतात, मी जेव्हा परमार्थाला लागलो, जेव्हा भगवंताची सेवा करत होतो, तेव्हा माझे गणगोत मला हसत होतं. गणानी गोत्रज सर्व हासताती मज, मला सांगायचे गेले याचे मनुष्यपण येणे सांडी येली लाज. कुणी काहीही म्हणू द्या, कुणी निंदा कुणी वंदा, बरोबर आहे की नाही? आपला एकच धंदा भगवंताचे नामस्मरण. म्हणून खऱ्या अर्थी दोघंही अतिशय मनापासून सेवा करतात, भगवंताच्या नामघोषामध्ये नाचतात. त्यात कुठल्याही प्रकारची लाज शंका नसली पाहिजे. दोघांनाही मनापासून धन्यवाद. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले दोघंही गायक, फार सुंदर साथ आपण केली. आपलं नाव अक्षयजी महाराज, आपल्याला मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर असलेले हरिभक्त परायण, उत्तम कीर्तनकार, उत्तम गायक, सर्व काही सर्व गुण संपन्न असं म्हणायला हरकत नाही असलेले आमचे सागर महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपण महिला टाळकरी टाळाची सेवा करतात, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. आपण सुद्धा भजन इकडे चालू झालं की पावल्या घेत जायच्या, काही एका जागेवर उभं राहायचं नाही. म्हणून आपल्यालाही धन्यवाद. सर्व गावातील टाळकरी आहे, आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद. इकडे मोहवरून आलेले आमचे योगेश भाऊ आहे, त्याचबरोबर आमचे नागरे काका, इकडे नागरे बाबा, हे पण आमचे मोहवरून आलेले महाराज आहे, त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर हरिभक्त परायण असलेले ओम महाराज, अतिशय सुंदर साथ त्यांनी केली. जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवा. काय? हो 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 नक्की. इथं सर्वजण उपस्थित आहे, आपणा सर्वांचा नामोल्लेख केला असं समजा. आपल्यालाही मनापासून धन्यवाद. सुंदर अशी साथ आमच्या दादांनी दिली. 100 टाळकरी, 100 गायक आणि 100 कीर्तनकार जरी इथं उभे केले आणि एक पखवाज जर नसला तर कीर्तनाला अर्थ नाहीये. म्हणून सर्व कीर्तनाची जबाबदारी खऱ्या अर्थी दादांवर होती. अतिशय उत्तम साथ आपण दिली, आपल्यालाही धन्यवाद. त्याचबरोबर कीर्तनामध्ये विशेष उपस्थिती असलेले आपले गावातलेच खऱ्या अर्थी बाळासाहेब भाऊ म्हस्के, खरे अर्थी एक ज्येष्ठ नागरिक गावामधील आहे. आणि मी सुरुवातीलाच वर्णन केलं की नुसतंच कार्य करून मागे राहत नाही, तर स्वतः श्रवणाकरता सुद्धा उपस्थित राहतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. टाळी वाजवा. कारण गावामध्ये कुठलं तरी कार्य आहे, हा मग तुमचं तुम्ही करा, मी तुम्हाला मार्गदर्शन दाखवतो, तुम्हाला निधी देतो वगैरे असं म्हणून ते मागं सरकत नाही. खरे अर्थी स्वतः पुढाकार घेऊन कार्य करतात, त्यांनाही धन्यवाद. आमच्या समोर उभे बसलेले प्रकाश भाऊ, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आपण बसून कीर्तन श्रवण केलं, आपल्यालाही धन्यवाद. त्याचबरोबर इकडं आपण सर्वजण उपस्थित आहात, आपणा सर्वांनाही धन्यवाद. त्याचबरोबर असलेले आमचे शरद भाऊ, नाना भाऊ घुगे, आपणही आलात, आपल्यालाही धन्यवाद. त्यांच्याच बाजूला असलेले अंबादास भाऊ, आपल्यालाही धन्यवाद. खरं सांगू मला नावं माहीत नाही, त्यामुळं मग ते मदत करताय, त्यांनाही धन्यवाद. बरोबर आहे की नाही? मग आता मला काय माहीत नाव, बरोबर आहे की नाही? म्हणून आपणा सर्वांनाही धन्यवाद. दादाने पण छान साथ केली. सार्थक दादा, कितवीला आहे दादा तू? 10वीला आहे. यावर्षी 10वीचं वर्ष आहे त्याचं, पण तरी छान
तयारी त्याची झालेली आहे, त्यालाही धन्यवाद. आणि आमचे विनेकरी बाबा आहे, आपल्यालाही धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे नवनाथ भाऊ, बरोबर आहे की नाही? आमच्या नवनाथ भाऊंना मनापासून धन्यवाद. आमच्या जीवनामध्ये नाथांची फार कृपा आहे. सागर महाराज, फार कृपा आहे नाथांची. सगळीकडे नाथच नाथ आमच्या जीवनात. आम्हाला संसारालाही साथ नाथांचीच आहे. आमचे गुरुवर्यही नाथच आहे. आणि साऊंड सिस्टीमवर बऱ्यापैकी साथीला नवनाथ भाऊच असतात, म्हणून त्यांनाही धन्यवाद. सर्वांना मनापासून धन्यवाद. काही जर राहिलं असेल तर क्षमा करा. राहिलंय का अजून काही? हा, नाही ना? जय हरी. म्हणून आपण सर्वांनी सांभाळून घेतलं. आपली कन्या समजा, आपली सुनबाई समजा. म्हणून खऱ्या अर्थी मनापासून मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देते. पुन्हा एकदा माझ्याबरोबर आलेले आमचे मालक, त्यांनाही धन्यवाद. आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय हा बोलिलेले कुरे वेडवा पुढे उत्तरे करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उचारीला अधिकार मी आपुला करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुकाराम कुंडली गवर्नर विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय.